लातूर शहरातील गंजगोलाई परिसरात कोयत्याचा धाक दाखवून तरुणाला मारहाण करत मोबाईल आणि रोख रक्कम लुटणाऱ्या तिघा आरोपींना गांधी चौक पोलिसांनी अवघ्या 12 तासांत अटक केली। आरोपींकडून चोरीस गेलेला 12,000 रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी फिर्यादी ओमकार सतेश वाघमारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 3 जुलै 2026 रोजी ते घराकडे जात असताना गंजगोलाई येथील यशवंत शाळेजवळ 3 अज्ञात आरोपींनी त्यांचा पाठलाग केला। आरोपींनी कोयत्याने मारहाण करून त्यांच्याकडील 7,000 रुपयांचा मोबाईल आणि 5,000 रुपये रोख असा एकूण 12,000 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून नेला। या तक्रारीवरून गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 463/2026 दाखल करण्यात आला। आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS कलम 309 4 309 6 व 3 5 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण आणि उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड यांनी विशेष तपास पथकाची स्थापना केली। पथकाने तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या 12 तासांत आरोपींचा माग काढला। अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत: गौस शाडुल शेख, मेहराज फरीद शेख, शहाबाज शादुल्ला शेख, तिघेही राहणार अंजली नगर, लातूर। पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली। त्यांच्याकडून चोरीस गेलेले 5,000 रुपये रोख आणि 7,000 रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण 12,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही उल्लेखनीय कारवाई पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक रायपल्ले, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार राजेंद्र टेकाळे, रविसन जाधव, राम गवारे, संतोष गिरी आणि सचिन चंद्रपाटले यांनी केली। या जलद कारवाईमुळे गंभीर स्वरूपाच्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा अल्पावधीत उलगडा करण्यात गांधी चौक पोलिसांना यश आले असून शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची तत्परता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे।